नाही, ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते आणि मी उद्या जात असल्यामुळे ते उद्या आपल्याला त्याची म्हणजे आपल्याला असं वाटतं की उद्याच सुरू होणार आहे. पण ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 8-10 दिवस उदाहरणार्थ लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे तिथल्या उपजिल्हा प्रमुखांनी प्रवेश केला आहे, तिथल्या तालुका प्रमुखांनी प्रवेश केला आहे. मी जे जबाबदारीनं सांगितलं की 10 माजी आमदार प्रवेश करणार आहेत उभाटाचे उमेदवार लढलेले प्रवेश करणार आहेत, त्याच्यातले 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील, परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. म्हणजे आता वाचलं ते मी सांगितलं नाही. राजन साळवी हे काय कोकणातले एकच माजी आमदार नाही आहे. त्यांच्या अगोदरपासून वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम करणारे अनेक शिवसेनेचे कडवट शिवसैनिक हे कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. काल त्याची थोडीशी झलक आमचे सहकारी आमदार निलेश राणेंनी सिंधुदुर्गामध्ये देखील दाखवलेली आहे. अनेक चांगले पदाधिकारी आम्हाला मिळत आहेत. अनेक मोठमोठे महानगरपालिकेचे नगरसेवक आमच्याकडे येत आहेत, माजी नगरसेवक, अनेक सभापती आमच्याकडे येत आहेत, जिल्हा प्रमुख आमच्याकडे येत आहेत. आता उदाहरणार्थ सांगलीच्या परिसरातली पूर्ण उबाटाची जी कार्यकारिणी आहे ती आमच्या बरोबर प्रवेश करते. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील फार मोठं परिवर्तन उबाटातून शिवसेनेमध्ये होणार आहे.